तर आज आपण बोलणार आहोत बँकिंग एक्झाम्समध्ये कोणत्या मिस्टेक आहे ते अवॉइड करायला पाहिजे. त्या सगळ्या मिस्टेक तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळ्या सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगते आणि त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्टोरी अशी आहे की एक डेव्हिड नावाचा राजा असतो आणि त्याचे वडील हे लवकर एक्सपायर झालेले असतात. त्यामुळे 20 ते 25 वर्षाचा असतानाच त्याला सगळं राज्याचं काम बघायचं असतं. मग त्यामुळे त्याला राजा बनवतात आणि त्याचे वडील राजा असताना त्यांचा एक सेनापती असतो एडवर्ड म्हणून. तर काय होतं, आता याला लवकर राजा बनवतात, मग याला काही अनुभव नसतो. तर मग हा ठरवतो की आधीचा जो सेनापती आहे त्यालाच आपण कंटिन्यू ठेवायचं पुढं. तर मग त्यालाच तो सेनापती करतो. मग त्याचेच तो गायडन्स घेत असतो, त्याचे डिसिजन मेकिंग त्याला आवडत असते आणि तो हुशार पण असतो. पण एकदा काय होतं की त्याच्याकडून थोडंसं होतं डिसिजन मेकिंगमध्ये काहीतरी आणि चूक होती आणि जी सगळी शेतातली पिकं असतात ते सगळे खराब होऊन जातात. मग सगळ्यांना अन्न पुरवता येत नाही, सगळीकडं थोडंसं दूषित वातावरण तयार होतं. तर मग हा डेव्हिड थोडासा इमॅच्युअरसारखं रिॲक्ट करतो आणि तो काय करतो, त्या सेनापतीला काढून टाकतो. तो म्हणतो तो इथून निघून जा आणि मग तो त्या सेनापतीला निघून जायला लावतो एडवर्डला, डेव्हिड. मग आता सेनापतीला वाटतं की ठीक आहे, आपण आता राजा आहे, आपल्याला ऐकावंच लागणार आहे. मग तो काहीही न बोलता न एक्सप्लेन काही करता तिथून निघून जातो. आणि मग थोडे दिवस पास झाल्यावर राजाच्या लक्षात येतं की आपल्या डिसिजन मेकिंगला किती प्रॉब्लेम होतो आहे. आपण त्याचं गायडन्स घ्यायचो, त्याला अनुभव होते सगळे, आपल्याला असं थोडासा प्रॉब्लेम येतो आहे तो नाही आहे. तर मग तर काय होतं की त्याला वाटतं आपण याला शोधलं पाहिजे, आपली चूक झाली, त्याची चूक त्याच्या लक्षात येते. पण आता नेमकी तो कुठं गेला असेल काहीच माहिती नसतं. एवढ्या सगळ्या राज्यामध्ये कुठं शोधणार, किंवा दुसऱ्या राज्यात गेला असेल तर तो काय करतो, त्याचे जे बाकीचे जे सैनिक असते त्यांना बोलवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही मातीचं भांडं घ्यायचं आहे, असं फ्लॉवर पॉट व्यवस्थित एक शेपसारखं मोठं जार टाईप क्ले जार घ्यायचा आहे आणि तो सगळ्या गावांमध्ये वाटायचा आहे. आणि त्यासोबत काय सांगायचं आहे की तुमच्याकडं जे विस्डम आहे, तुमच्याकडं जेवढं ज्ञान आहे, आपण त्याला म्हणतो आपण ज्ञान किती तुमच्याकडं, ते सगळं ज्ञान तुम्ही त्या जारमध्ये फिलअप करायचं आहे. तो जार पूर्ण भरवायचा आहे आणि हे सगळं तुम्हाला 1 महिन्याच्या अगोदर करायचं आहे. मग तो मुद्दाम असा टास्क देतो कारण त्याला एडवर्डला शोधायचं असतं आणि त्याला माहिती असतं की एडवर्डची बुद्धी खूप चतुर असतो तो. मग अशा काहीतरी गोष्टींमधून त्याला त्या एडवर्डला शोधून काढायचं असतं, डेव्हिडला. तर मग तो ते सगळे जार सगळ्या गावांमध्ये द्यायला लावतो आणि सांगतो की तुमच्याकडे जेवढं ज्ञान आहे ते सगळं जारमध्ये तुम्हाला 1 महिन्याच्या आत फिलअप करायचं आहे आणि जर तेवढं पूर्ण जार जर नाही भरता आलं तुम्हाला, तर तुमच्याकडं जेवढी जास्त ज्वेलरी, त्या सगळ्या ज्वेलरीने तो जार सगळा भरून मला परत द्यायचा आहे. तर मग काय होतं की आता समजा एका गावात तोपर्यंत एडवर्ड गेलेला असतो आणि तो पहिल्यापासून हुशार असतो, त्यामुळे लोकांसोबत त्याची ओळख होती, लोकांसोबत त्याची मतं जमतात. काही प्रॉब्लेम आले ते लोक त्याच्यासोबत येऊन डिस्कशन करतात आणि तो वृद्ध असल्यामुळं त्याला अनुभव पण चांगले असतात. मग तो एका गावात असतो तर तिथं ते जार पोचतात आणि तिथले लोक काय करतात, एडवर्डकडे जातात, त्याला सांगतात की असं असं एक राजा आहे, त्याने हे जार फिलअप करायला लावलेत. आणि त्याच्या लक्षात येतं की आता ज्ञान हे सगळं आपण असं याच्यात भरू शकणार नाही आहे, किंवा लोकांकडे एवढी ज्वेलरी पण नाही आहे, किंवा एवढं सोन्याचं सगळं काही साठा पण नाही की तो एवढा मोठा जार ते भरू शकतील म्हणून. तर मग तो म्हणतो की ठीक आहे, हे जार तुम्ही माझ्याकडे द्या. त्या लोकांना म्हणतो जो ज्या गावात तो राहत असतो, आणि हे जार माझ्याकडे द्या, मी बघतो काय करायचं. तर मग ते सगळे क्वेश्चन मग त्यांना पडतो की हा कसा जार भरणार आहे हा सगळा. तर तो म्हणतो मला काही आयडिया नाही आहे, पण बघू काहीतरी सोल्युशन निघेन. तर मग तो असंच एक दिवस फिरत असतो तर त्याला दिसतं एक पंपकिनचं छोटंसं रोप. आता पंपकिनचं छोटंसं रोप दिसतं, त्याला समजत नसतं काय करावं. तो एक आयडिया लावतो. तो ते पंपकिनचं छोटंसं रोप आहे, तो जो मातीचा जो जार असतो क्लेचा, त्यामध्ये ते रोप लावतो आणि त्याला रोज पाणी घालत राहतो. तसा पण 1 महिन्याचा टाईम दिलेला असतो. मग त्याला पाणी घालत राहतो, पाणी घालतो, रोज त्याची काळजी घेतो आणि जसे त्याच्या फांद्या बाहेर फुटायला लागतील त्या जारच्या, तसं त्या फांद्या कट करतो. आणि मग त्यामुळं काय होतं, ते जारमध्येच ते जे झाड आहे, ते जे रोप आहे, ते मोठं व्हायला लागतं, एकदम जायंट पंपकिनसारखं तयार होतं आणि सगळं पूर्ण जारमध्ये इतकं फिट बसतं ते. आणि जास्ती बाहेर यायला लागलं तर साईडचं कापून घेतो, त्यामुळे ते प्रॉपर शेपमध्ये राहतं आणि त्याचं एक छान थोडंसं मोठं हाईटपर्यंत एक झाड तयार होतं. जेव्हा 1 महिना होतो त्यानंतर ते जार घेऊन सैनिकांना तो पाठवतो डेव्हिडकडं, एडवर्ड.
आणि मग ते घेऊन जातात. तो बघतो ते जारचा एक ना एक कोपरा सगळा त्या झाडाने भरलेला असतो. झाडाचे आतमधले सगळे जे पार्ट आहेत त्यानं वरती छान त्याचं रोप बाहेर आलेलं असतं त्या पंपकिनचं. तर मग तो विचार करतो की एखादा हुशार बुद्धीचा माणूसच हे काम करू शकतोय की जारचा प्रत्येक ना प्रत्येक कोपरा त्यानं भरवलेला असतो. तर मग तो म्हणतो की ज्यानं पण हे काम केलं त्याला बोलवा. तर एडवर्डला ते घेऊन येतात आणि मग डेव्हिड त्याला विचारतो की नेमकी हीच आयडिया तू का लावली आहे की ते जर रोप आधी त्या जारमध्ये लावलं, मग त्याला पाणी घालत गेला, मग यातून तुला काय दाखवायचं आहे? तर तो म्हणतो की माझे जे महिनाभरापर्यंत जे पेशन्स होते, मी त्याला पाणी घालत गेलो, व्यवस्थित शेप देत गेलो, मग त्यानंतर ते एवढं छान स्वरूप तयार झालं आहे त्या झाडाचं. हे त्यामधून दिसतं आहे की माझ्या बुद्धीमध्ये किती पेशन्स आहेत, किती ज्ञान आहेत, त्याला बाकीचे कटिंग वगैरे करण्याच्या गोष्टी, हे सगळं त्यामधून दिसून येतं त्याला वाढवण्यापर्यंतच्या गोष्टीला. तर मग एडवर्ड चं हे सगळं ऐकल्यानंतर डेव्हिडला पण वाटतं, तो त्याची माफी मागतो आणि त्याने त्याला काढून दिलं असतं त्याबद्दल तो सगळी चूक झाली म्हणून. तर आता ही स्टोरी मी तुम्हाला का सांगितली किंवा अशा बऱ्याच पेशंट्सच्या स्टोरीज असतील. तर यामधून आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की आता आज IBPS क्लर्कचं कॅलेंडर रिलीज होणार आहे. तर एक्झाम येतच राहणार आहे, जात राहणार आहे, पण आपला जो स्टडी आहे तो कंटिन्यू ठेवायचा आहे, पेशन्स ठेवायचा आहे. मॉकमध्ये नंबर कमी आले तरी आणि प्रॅक्टिस करत राहायची. आणि इथून पुढचे ज्या पण एक्झाम्स आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म भरायचे. कोणती ना कोणती एक्झाम आपण नक्की क्लिअर करणार आहे. त्यामुळं पेशन्स ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या कॉम्पिटिशनमध्ये. तर आता आपण बघूया की ज्या मिस्टेक आहे ते तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे बँकिंग एक्झामची प्रिपरेशन करताना. तर सगळ्यात पहिली मिस्टेक आहे टाईम. ईच सब्जेक्टला तुम्हाला किती द्यायचं आहे ते बॅलन्स करता आलं पाहिजे. प्रॅक्टिसला तुम्ही किती टाईम देताय, मॉकला किती देताय, तुमची कन्सेप्ट किती स्ट्रॉंग करताय. मग किंवा 2-3 दिवस झाले तुम्ही एकच सब्जेक्ट घेऊन बसलाय, तर असं न करता प्रत्येक सब्जेक्टला किती टाईम द्यायचा हे तुम्ही फिक्स करा आणि त्यानुसार तुमचे टार्गेट कंप्लीट करत जा. आणि मॉक ॲनालिसिस आणि प्रॅक्टिस ही कंटिन्यू करत राहा. तर त्यानंतर सेकंड पॉईंट आहे मेन्स आणि प्रिलियम्स हे दोन्ही सोबत करायचे. फक्त प्रीचं करत राहिले मग त्यानंतर प्रीची एक्झाम दिल्यावर मेन्सचं बघू असं माइंडसेट ठेवायचं नाही आहे. मेन्स पण तुम्ही करायचं आहे. 1-2 महिने प्रिलियम्सकडे लक्ष दिल्यानंतर मेन्स पण कंटिन्यू करत राहायचे. कारण मध्ये लॉजिक पण हे असतं की तुम्ही हायर लेवलचे क्वेश्चन सॉल्व केल्यावर तुम्हाला लो लेवलचे क्वेश्चन येणार आहे. पण हे कधी जेव्हा तुमचं बेसिक पण स्ट्रॉंग असणार आहे, त्यामुळं अगोदर लो लेवलची सगळे प्रिलियमची प्रॅक्टिस करायची आणि 2-3 महिने झाल्यावर मेन्सकडे पण शिफ्ट व्हायचं आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे फक्त ओन्ली लेक्चर करायचे नाही आहे. तर लेक्चर बघून ते सगळ्याच्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला मॉकमध्ये क्वेश्चन्समध्ये इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजे, रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आणता आल्या पाहिजे. तर म्हणूनच ते लेक्चरच करत बसायचं नाही आहे किंवा लाईव्ह बघितले, रेकॉर्डेड बघितले, मग सारखे मॅरेथॉन बघताय हे नाही. तर तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करताय हे खूप महत्त्वाचं आहे. हे मी जास्त चांगलं सांगू शकते कारण मी अनुभव घेतला आहे. SBI क्लर्कची 2 मार्कवरून राहिली होती. तर माझी कन्सिस्टंट प्रॅक्टिस होत नव्हती. तर प्रॅक्टिस नेहमी करत राहायची आहे. लेक्चर पण करा पण त्यासोबत इम्प्लिमेंट पण करा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रॅटेजी व्हिडिओ किंवा कट ऑफची व्हिडिओ किंवा कुणी कसं प्रिपेअर केलं आहे आणि कोण कसं करतं आहे सारखं हे बघत राहायचं नाही आहे. यांनी माइंड डायवर्ट होतो आणि जेवढे जास्त आपण मोटिवेशन व्हिडिओ बघतो, स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघतो त्याने आपण अजून कन्फ्यूज होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्या कंडिशनमध्ये आहे, तुम्ही तुमचा दिवस कसा घालवताय, तुमचा माइंड कधी जास्त ॲक्टिव्ह असतो, तुम्ही मॉर्निंग रुटीन फॉलो करू शकता की नाईट रुटीन फॉलो करू शकता. त्यानुसार स्वतःचं टाईम टेबल बनवायचे आणि स्ट्रॅटेजी व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ यामागं जास्ती पडायचं नाही आहे. ते फक्त 5 ते 10 मिनिटचं मोटिवेशन असतं. सगळ्यात जास्त मोटिवेशन हे मी स्वतः पर्सनली बघते की आता आपली मम्मी ती रोज स्वयंपाक बनवते, आपल्याला जेवण तयार करून देते, बाकीची कामं करते, रोज भांडे घासते. मग तिला बोर नसं होत का तेच काम तिला रोज करायचं आहे. तर मग हे चॅलेंज ती एवढं सगळं आपल्यासाठी करते आहे, तर मग आपण हे का नाही करू शकत आहे. जेव्हा आपल्याला असं वाटेल की ही रोज तीच गोष्ट करावं लागते आहे, तर तेव्हा ते मोटिवेशन सगळ्यात महत्त्वाचं आपण घेऊ शकतो की आपले मम्मी पप्पा एक काम एवढ्या दिवसांचं रोज करत आहे. तर मग आपण आपल्या करिअरसाठी, स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी इतकं तर करायलाच पाहिजे. मग त्यामुळे व्हिडिओमध्ये बघून जास्त टाईम घालवायचा नाही आहे आणि इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष द्यायचं आहे. तर मग ह्या सगळ्या मिस्टेक्स झाल्या. आणि लास्ट मिस्टेक आहे मॉक ॲनालिसिस व्यवस्थित न करणं. तर मॉक ॲनालिसिस आपली स्ट्रेंथ, आपली विकनेस हे सगळं शोधणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात जास्त मोठी चूक ॲस्पायरंटकडून हीच होती की मॉक ते देत आहेत पण त्याचं ॲनालिसिस व्यवस्थित न केल्यामुळे त्यांचे मार्क इम्प्रूव्ह होत नाही किंवा एक्झामला जाऊपर्यंत मग ते त्याच माइंडसेटमध्ये राहतात
येतो ह्या क्वेश्चन, किंवा मग ते कन्सेप्ट ते व्यवस्थित बघितलेले नसतात, मग त्यामुळे ते डबल तीच मिस्टेक करतात. तर मॉक्स ॲनालिसिस व्यवस्थित करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट की 3 ते 4 वर्ष जास्त वेळ घालवायचा नाही आहे. लवकरात लवकर जेवढं तुम्हाला स्टेबल होता येईल तेवढं स्टेबल व्हायचं आहे. आणि जर तुमचे खूप वर्ष झालेले असतील, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, तर तुम्ही दुसरी एक्झाम स्विच करू शकता किंवा मग दुसरी डायरेक्शन काहीतरी निवडू शकता. कारण जास्त वेळ देण्यात पण अर्थ नाही आहे. आणि ही फॅक्ट आहे, ही कोण म्हणणार नाही, पण ते खरं आहे.